मी सुमित कुसरे, ही शिवाई बस चालक. आज मी तुम्हाला ही शिवाई बस मधली थोडीशी माहिती देणार आहे. चला या. गाडीत बसल्यानंतर सर्वात आधी सीट बेल्ट लावणं अनिवार्य आहे. याची सर्व चालकांनी दक्षता घ्यावी. चला आज आपण शिकणार आहोत स्टेअरिंग कसं ऍडजस्ट करायचं व आपल्या ITS मध्ये रूट कसा टाकायचा व इन्स्टॉल करायचा. चला मग शिकूया. आता आपण आपलं स्टेअरिंग ऍडजस्ट करत आहे. ही जी बटन आहे हिला घुमवायची, आपलं स्टेअरिंग हे फ्री होणार. आपण असं ऍडजस्ट खालती आणि वरती आपण हे बरोबर फिक्स बसल्यानंतर आपण हे आपलं बटन जी आहे ते आपण फिट करून टाकू. आपलं स्टेअरिंग हे फिट झाल्याच्या नंतर आपण ही टाईट करून घेऊ. त्यानंतर तशीच बटन दुसऱ्या साईडला आहे. ह्यावाल्या बटनीचं काम आहे, आपलं स्टेअरिंगला इथे गॅप आहे, हे गॅप म्हणजे लहान पण होऊन जाते आणि वरती उचललं की वाढून पण जाते. यांना पण आपलं खालतं वरती होते स्टेअरिंग ऍडजस्ट. तर ह्याल्या बटनीला आपण ढिलं करू आणि आपलं स्टेअरिंग हे आपण खालती करू. आता बघू शकता इथे गॅप नाही आहे आणि आपलं स्टेअरिंग हे ऍडजस्ट झालेलं आहे. असंच तुम्हाला पण करायचं आहे. आता आपली गाडी चालू झालेली आहे. आता आपण ITS रूट सेट करू. ITS मध्ये ही आहे आपली ITS ची बटन, हिला ऑन करू. आणि ही आहे आपली रूट बोर्डची बटन, हिला पण आपण ऑन करू. आता तुम्ही बघू शकता आपला ITS हे चालू झालेला आहे. आता आपलं ITS हे चालू झालेलं आहे. आता आपण रूट सेट करू. तर आपल्याला जायचं आहे PIS मध्ये गेलो. आता आपल्याला रूट टाकायचा इथे, जसा 8 नंबर जो पण नंबर असला रूट नंबर तो टाकायचा आहे. तर आपण इथे जाऊ. त्याच्यानंतर आपला रूट टाकू आपण 8 नंबर. आता इथे बघू शकता तुम्ही 8 अप आणि 8 डाऊन. तर आपल्याला अप करायचं आहे. आता आपण चाललेलो आहे. आता आपण चाललो आहे वर्धा नागपूर. तर आपल्याला वर्धा नागपूर इथे आलं की आपल्याला इंटर करायचं आहे. इंटर झाल्याच्या नंतर आपल्याला रूट अपडेट करायचा आहे. आता रूट अपडेट झाल्याच्या नंतर आपल्या रूट बोर्डवरती येऊन जाणार. वर्धेवरून नागपूरला चालली गाडी, वर्धा टू नागपूर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला नागपूरवरून वर्धेला यायचं असेल तर 8 डाऊन आहे, याच्यामध्ये जायचं. आणि इथे बघू शकता तुम्ही नागपूरवरून आपण वर्धेला येत आहे. तर हा पण तसाच इंटर करून अपडेट करायचा आहे. ठीक आहे. आपल्या आता रूट अपडेट होऊन जाणार आपल्या रूट बोर्डवरती. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅमेरा. तर बघू शकता हा आपला फ्रंट कॅमेरा आहे, त्याची मोठी स्क्रीन झालेली आहे. पुन्हा हा आपला मागचा कॅमेरा आहे मागून. आणि त्याच्यानंतर आपला हा आहे रिव्हर्स कॅमेरा, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. असं आपल्याला करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलसोबत जोडून राहा. चला, जय शिवराय मित्रांनो.